देख रहे हैं महा इंडिया न्यूज, खबर वही जो हो सही। माजी नगर सेवक हारून खान को दी गई डीसीएम एकनाथ शिंदे ने बड़ी जवाबदारी। उन्होंने डीसीएम एकनाथ शिंदे द्वारा शिवसेना गुट का माइनॉरिटी मुंबई अध्यक्ष नियुक्त किया गया। उनके अलावा सईद खान को भी माइनॉरिटी महाराष्ट्र प्रेसिडेंट नियुक्त किया गया। इस मुद्दे को लेकर माजी नगर सेवक हारून खान ने डीसीएम एकनाथ शिंदे को शुक्रिया अदा की। आगे उन्होंने कहा कि इतनी बड़ी जिम्मेदारी उनको दी गई है जो वो इस पर खरा उतरने की कोशिश करेंगे और माइनॉरिटी के लिए बहुत अच्छा काम कर दिखाएंगे। मुंबई से हमारे महा इंडिया न्यूज़ की रिपोर्ट। जय महाराष्ट्र। आज अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वात आणि श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार हारून खान यांची मुंबई शिवसेना अल्पसंख्याकपदी नियुक्ती झालेली आहे। आम्ही सर्व शिवसेना परिवार त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा। आज आदरणीय पक्ष प्रमुख शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सईद भाई खान यांच्या अनुमतीने आज मला मुंबईची मायनॉरिटी अध्यक्षची जबाबदारी देण्यात आली आहे। तो त्यांनी माझ्यावर विश्वास जो टाकला आहे त्या विश्वासाला मी खरा उतरून दाखवीन आणि मायनॉरिटीसाठी मुंबईमध्ये कानाकोपऱ्यात जाऊन आपली मायनॉरिटीसाठी काम करून आणि प्रत्येक आपला मायनॉरिटीमध्ये जेवढे समाज येतात त्यांना सगळ्यांना जोडून एक मुंबईमध्ये एक चांगला मायनॉरिटीचा आपण एक काम करू आणि चांगला साहेबांनी जे विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आपण चांगला रीतीने पार पाडू। धन्यवाद। पक्षाचे पक्षप्रमुख माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे नेते युवा नेते श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आज महाराष्ट्राचे युवा नेते आज एक श्रीकांत शिंदे साहेबांनी मोठी जबाबदारी हारून खान साहेब नगरसेवक मुंबईचे यांना मुंबईच्या अध्यक्षपदी यांची जबाबदारी दिलेली आहे आणि मला निश्चितच आज हारून खान साहेबचं जे काम आहे 4 टर्मपासून ते नगरसेवक आहे आणि ते पहिले भाजपचे बी अल्पसंख्याक अध्यक्ष होते मुंबईचे आणि त्यांना मुंबईचा चांगला अभ्यास आहे आणि 100% एक मोठा संघटन मुंबईमध्ये ते शिवसेनाच्या एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं श्रीकांत शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं आणि मी तो त्यांचा लहान भाऊ आहे ते पण मला पण सिनियर आहे मग सगळ्याला त्यांचं आम्हाला पण त्यांचं मार्गदर्शन चांगलं भेटन कारण खूप मोठा अनुभव त्यांच्यापाशी आहे। 100% मला खात्री आहे शिवसेनेला एक मोठी ताकद मुंबईत भेटन आणि लवकरच आम्ही मुंबईचे कानेकोपऱ्यात वाढत हारून खान साहेबच्या नेतृत्वाखाली 100% आणि आज मुंबईचे आमचे दुसरे मित्र सलीम भाई त्यांना कार्याध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली त्यांचं पण मी अभिनंदन करतो आणि अफसर खान साहेब ते बी पहिले कार्याध्यक्ष होते त्यांची पण नियुक्ती झाली त्यांना पण शुभेच्छा देतो आणि साजिद कुरेशी युवक कार्याध्यक्ष ते पण चांगले लोकांची आज नियुक्ती झाली आणि 100% महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेबाच्या आदेशाप्रमाणे शिवसेना वाढण्यासाठी दिवसरात्री काम करतील। अल्पसंख्याकच्या अनेक प्रश्नावर एकनाथ शिंदे साहेबांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे। आज एकनाथ शिंदे साहेबांना 5,700 कोटी रुपये द्यायचं काम अल्पसंख्याक समाजाला केलेलं आहे आणि अल्पसंख्याक समाजाला जे जितके प्रश्न होते जे आम्ही अल्पसंख्याक समाजाचा महाराष्ट्राचा मेळावा घेतला होता त्याच्यामध्ये 18 मागण्या एकनाथ शिंदे साहेबाचे मार्गदर्शनाखाली जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा ठेवले होते अनेक प्रश्नाचे निकाली लावायचं काम ते 18 पैकी 10 मागण्या पूर्ण केलेले जसं अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला 30 कोटीची हमी होती ते 700 कोटी रुपये प्रत्येक द्यायचं काम वाढवायचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलेलं आहे। उर्दू मदरसेला 2 लाख अनुदान होता 10 लाख रुपये द्यायचं काम केलेलं आहे। आज अल्पसंख्याक रस्ते नाली डेव्हलपमेंटसाठी प्रत्येक वर्षी 1250 कोटी रुपये या 3 वर्षामध्ये 3600 कोटी रुपये आणि आर्थिक महामंडळ जे 3 लाख रुपये मौलाना आझाद महामंडळ जे लोकाला रोजगारसाठी कर्ज देते आणि शिक्षणासाठी कर्ज देते अनेक अल्पसंख्याक समाजाचे मुलाला त्याचा फायदा झालेला आहे। त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबाचे विश्वासावर श्रीकांत शिंदे साहेबाच्या विश्वासावर अनेक अल्पसंख्याक समाजाचे तरुण लोक आणि चांगले लोक जे हारून खान साहेब अनेक वर्षापासून राजकारणामध्ये एक सक्रिय त्यांचं काम मुंबईमध्ये आहे। 100% मला खात्री आहे हारून खान साहेब अध्यक्ष झाल्यामुळं आणि हे सगळे पद आज जे आपले अफसर खान साहेब आणि सलीम भाई यांनी यांना भेटलेले 100% एकनाथ शिंदे साहेबाला अल्पसंख्याक समाजाला आणि मायनॉरिटी सेल जे आहे त्याला ताकद भेटेल आणि मी त्यांना मनापासून सगळ्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र।